असं काही नवीन बघायला लहान मुलांना खूपच आवडतं नाही का. तर नमस्कार सगळ्यांना, मी अक्षदा. आमच्या शेजारच्याच रानात धनगराचा वाडा आला होता. बकरी शेळी चरण्यासाठी आले होते तिथे. तर मी तिथं स्वामीला पण घेऊन गेले होते. म्हटलं चला असं काहीतरी नवीन दाखवावं त्याला, म्हणजे त्याला पण वेगवेगळ्या प्राण्यांची वगैरे ओळख होईल. आणि स्वामीला असं बाहेर फिरायला आवडतं पण, त्याच्यामुळं तो तिथं एकदम कम्फर्टेबल होता. काही त्रास वगैरे नाही दिला, काय नाही. एकदम त्याला खेळायला पण तिथं त्यांच्यासोबत आवडत होतं खूपच. आमच्या स्वामीला बाहेर फिरायला खूपच आवडतं. मग कुठं पण न्या त्याला, फक्त घरात नका ठेवू, असं त्याचं म्हणणं असतं. 2 दिवस तो वाडा तिथंच होता शेजारी. तर 2 दिवस तो सारखा म्हणायचा चल तिकडं चल तिकडं. त्याच्यामुळे मी त्याला घेऊनच गेले होते. तर त्यांच्याकडं बरंच काय काय होतं, म्हणजे घोडी वगैरे, कोंबडा, बकरी, शेळी असं बरंच काय काय होतं. तर स्वामी सुरुवातीला जरा घाबरतच होता, पण नंतर तिथं त्याला आवडायला लागलं. आणि ते बाहेर कोकरू पण होतं त्यांच्याकडं. तर ते कोकरू पण स्वामीसोबत खेळत होतं. त्याला पण ते आवडत होतं असं तो दाखवत होता. आणि स्वामी पण त्यांना हात लावून प्यार करत होता. त्यानंतर संध्याकाळी आम्ही गेलो होतो खंडोबाच्या मंदिरात. चंपाषष्ठीमुळे खंडोबाच्या मंदिरात कार्यक्रम होता. नंतर मग महाप्रसाद वगैरे घेतला आणि मग घरी आलो आम्ही. चला.